मग त्यात जो कुलीन असेल, जो पराक्रमात श्रेष्ठ असेल, तारुण्योचित अशा गुणांनी जो सर्वात अधिक चढ असेल आणि जो भाग्यालाही भाग्य वाटावा असा भाग्यवान असेल, तो वर आपण नियोजित करू. खरी गोष्ट म्हणाल तर मी सर्व राजांना ओळखतो. एकट्या यदुराज कृष्णाला वगळून मी त्यातील कोणालाही मानित नाही. एवढेच नव्हे तर त्यांची एकेकाची आठवण झाली म्हणजे मी त्यांच्या मनातल्या मनात हसतो. कल्याणकीर्ती भाटाचे आगमन. भीमक राजाला प्रधानाला असे बोलत आहे तेवढ्यात राज्याचा मुख्य वेस्कर राजसभेत प्रवेशला आणि राजाला प्रणाम करून हात जोडीत विनीत आदराने म्हणाला, महाराज, माझे मदतनीस नगराबाहेर फिरत असता त्यांना दुरून एक डिंडीम ऐकू आली. जी वार्ता त्यांनी ऐकली तीच नगरात सुद्धा कुजबुजली जात आहे. कोणीतरी एक भाट मोठ्या लवाजमासह आपल्या दर्शनाला येत आहे. तेव्हाच भीमक म्हणाला, होय, आम्हीही हे आधीच ऐकले आहे. काशीच्या राजाच्या कल्याणकीर्ती नावाचा भाट आम्हाला भेटावयास येत आहे. हा भाट राजवंश कीर्तनाच्या त्याच्या पिढीजात कामात मोठा कुशल आहेत. नृपस्तुती करण्यात तो मोठा उदार वृत्तीचाही आहे. आम्हालाही भाटांच्या मुखाने आमची कीर्ती दिगंत व्हावी अशी ओढ आहेच. तुम्ही गजांत वैभव बरोबर घेऊन त्याला सामोरे जा आणि मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत करून शक्य तेवढ्या त्वरेने त्याला आमच्या भेटीला घेऊन या. म्हणून त्याने आपला धाकटा बंधू, आपल्या राजसभेतील एक जाणता संगीतकार याची भाटाच्या स्वागतासाठी नियुक्ती केली. भाट लोक हे राजाची कीर्ती देशोदेशी पसरवित असल्याने ते चंदनाचा सुगंध दूरवर वाहून नेणाऱ्या मलया नीलासारखे राजांना नेहमी स्वागतार्ह असतात. त्यामुळे एखाद्या चक्रवर्तीला शोभून दिसेल अशा सन्मानाने कल्याणकीर्तीला राजाच्या भेटीसाठी आणले गेले. आपल्या मोठाल्या लवाजम्यासह कल्याणकीर्ती सभेत आला तेव्हा त्याला सिंहासनावर बसलेल्या भीमकाचे दर्शन झाले. नक्षत्रांमध्ये पूर्ण चंद्र शोभावा तसा तो राजा राजसभेत शोभत होता. राजाची भाटाशी भेट झाली तेव्हा राजाने आपल्या जवळ समोर बोलवले आणि त्याला बसण्यासाठी पोवळ्यांनी जडवलेले आसन देण्याची व्यवस्था करविली. भाटाचा आशीर्वाद. राजाकडून मिळालेला सन्मान आणि उपहार यामुळे कल्याणकीर्तीचे मन अतिशय संतुष्ट झाले. त्याने हात वर उंचवून राजाला आशीर्वाद दिला. नंतर त्याने योग्य समय ओळखून सोमवंशाच्या कीर्तीचे गायन केले. नंतर भीमकाच्या यशाचा गौरव गायला आणि उचित अशा भेटी भीमकाला अर्पण करून पुन्हा आशीर्वादाचा उच्चार केला. त्यावेळी राजानेही त्याच्या स्वतःच्या प्रतिष्ठेला साजेल असा आहेर त्या भाटाला दिला. तो भरघोस आहेर पाहून कल्याणकीर्ती म्हणाला, राजा, तू म्हणजे परिपूर्णतेचा एक चालता बोलता प्रवाहच आहेस. म्हणून त्याने आपल्या परिवारातील एका किन्नराला खून केली. रत्नजडित पंखाने सुशोभित असणारा तो किन्नर पुढे आल्यावर कल्याणकीर्तीने त्याला भीमकापुढे उभे केले. भाटाला रुक्मिणी दिसते. तेव्हा भीमकाने कल्याणकीर्तीचा आणखी गौरव करून आपल्याजवळ बोलाविले आणि आपल्या शेजारीच रत्नाच्या आसनावर बसविले. तेथे बसल्यावर एकाएकी भाटाची नजर राजामागे जवळच असलेल्या रुक्मिणीवर पडली. नुकत्याच वयात येणाऱ्या आणि तारुण्याने मुसमुसलेल्या ठेंगण्या ठुसक्या रुक्मिणीचे दर्शन त्या भाटाला झाले. तेव्हा क्षणभर त्याला वाटले की लावण्य सुंदरीची चांदण्यासारखी आल्हादकारी प्रभा तीनही लोकात मरून उरावी अशी आहे. हा विचार मनात येताच तो म्हणाला, अरे, हे खरोखरच स्त्रीचे रूपसौंदर्य आहे की ही रूपसौंदर्याची ओतलेली मूर्ती आहे की शंकर आपणाला जाळील या भीतीने मदनाने हे स्त्रीत्वाचे रूप स्वीकारले आहे. यात खरे काय हेच मला कळेनासे झाले आहे. या सौंदर्याचा सत्कार कोणत्या शब्दांनी करावा याचे भान मला उरलेले नाही. डोळे तर सहजासहजी हिच्यावर जळले ते तिथून हलतच नाही. त्यांच्या जणू हिच्या सौंदर्याशी वज्रलेप झाला आहे. मी इतकी देशांतरे केली पण अशा प्रकारचे चेतोहर लावण्य
असू शकेल असे कुठेही ऐकलेही नव्हते. हे सौंदर्य मी आजवर पाहिले नव्हते. म्हणजे मी सृष्टीत काहीच पाहिले नव्हते असे नाही काय? रूप आणि गुण यांनी रुक्मिणीला तोलून दिसेल असे सौंदर्य तीनही लोक धोंडिले तरी दिसणे शक्य नाही. मला तर हिची लक्षणे अशी दिसत आहेत की ही एका आदिपुरुष श्रीकृष्णालाच बायको शोभून दिसावी. हिचे रूप आणि तारुण्य उतू जात आहे, पण अजून हिचा विवाह झालेला नाही. साहजिकच आहे. त्रिभुवनातील सारेच राजे हिच्या तुलनेने हिणकस आहेत आणि हिचा एक एक अवयव पाहून जो आश्चर्याने स्तंभित होऊन जागच्या जागी थांबत नाही असा कोणी असणे शक्य आहे काय? ही ज्याला माळ घालील असा श्रेष्ठ पुरुष या तीनही लोकात कोण बरे आहे? विद्याधरी सारख्या सुंदर अशा राजकन्येला पृथ्वीवरील राजे योग्यच नाहीत. मला नवल वाटत आहे. श्रीकृष्ण परमात्मा हिचा स्वीकार करील असा काही संभव आहे काय? त्याने हिला वरिले तर मात्र हिचे अहोभाग्य ठरेल. भाटाने केलेले हे रुक्मिणीच्या रूपाचे कौतुक पाहून राजाने त्याला आणखी सत्कार केला. रुक्मिणीचे रूप पाहून कल्याणकीर्तीला वाटलेले आश्चर्य त्या अपूर्व सत्काराने दोणावले. तो म्हणाला, राजा, तुझ्यासारख्या सुंदर सर्वसमर्थ राजा मी तरी पाहिलेला नाही. राजाचा प्रश्न. पण भीमकाने त्या श्रेष्ठ भाटाचा आणखीही खास पाहुणचार केला. त्याला वस्त्रे प्रावरणे देऊन त्याचा सत्कार केला. शत्रू राज्यातून जिंकून घेतलेले खानदेश आणि बुलढाणा हे 2 प्रांत त्याच्या कायम भोगवट्यासाठी त्याला दान केले आणि नंतर तो विशेष आपुलकीने त्या भाटाला म्हणाला, तुमची बायका मुलं सुखी आहेत ना? तुम्ही पुष्कळच दिवसांनी या भागात आला आहात. यावेळी तुम्ही कुठच्या देशाला जाऊन आलात? वाटेत कोणकोणते भूभाग पाहिलेत? तुमच्या परिवारांतून रत्नजडित पंख असणाऱ्या ज्या माणसाला तुम्ही पुढे बोलावले तो कोण आहे? तुम्ही सारखे फिरत असतात आणि पुष्कळ देश पाहतात हे आम्हालाही माहिती आहे. तुमच्या या प्रवासात तुम्ही कोणत्या देशाचे कोणते राजपुरुष पाहिले आहेत? भाटाचे उत्तर. कल्याणकीर्ती भाट हा मोठा सुज्ञ मनुष्य होता. राजाने जरी पुष्कळ प्रश्न विचारले होते तरी त्याच्या मनात काय होते हे त्याने ओळखले. आपल्या मुलीला अनुरूप वर कोण हेच राजा आढळपणाने विचारित आहे हे ओळखून तो म्हणाला, चक्रवर्ती भीमराजा, मी ही सप्तद्वीपात विस्तारलेली सर्व पृथ्वी पाहिली आहे. तेथील सर्व राजेही मी पाहिले आहेत. हा पाखरासारखा पंखधर मनुष्य कोण असे तू विचारलेस. त्याचे आख्यान सांगावयाचे म्हणजे जरा विचित्रच आहे, पण तरीही सांगतो ऐक. तुला सुप्रसिद्ध मधुवन ऐकून माहीत असेल. हा पंखधर मनुष्य म्हणजे त्या मधुवनात वेदाध्ययन करणारा वेदघोष नावाचा ऋषी आहे. या ऋषीने रंभेच्या प्रीतीचा अव्हेर केला म्हणून तिने याला शाप देऊन पंखधर किन्नर बनवली आहे. याने 3ही लोकांचा प्रवास केला आहे. हा अतिशय चतुर असून याने आपल्या बुद्धीने देवांनाही मोहून टाकले आहे. रंभेने याला शापाबरोबर शापही दिला आहे. अंबिका देवीच्या देवळात जेव्हा तुझी कन्या रुक्मिणी कृष्ण मुरारीला माळ घालील तेव्हाच याचे पंख गळून पडणार आहेत. मधुवनात हा मला सुदैवानेच भेटला आहे. आपल्या गुरुच्या कृपेने मोठमोठ्या राजसभांतून हा मोठी मान्यता पावले आहे. मलाही याने वाणीवर प्रभुत्व ठेवणारा मंत्र दिलेला आहे. याची स्वतःची वाणी अशी रसवती आहे की आलापाची देवता सरस्वती ही याच्या पुढे पुरी पडत नाही. हा गाऊ लागला की याच्या सुरांपुढे गंधर्वाचेही तेज पडत नाही. पाताळ लोकातील कंबळ आणि अश्वतर हे मोठे विश्वविख्यात गायक मानले जातात, पण त्याचीही ऐट याच्या पुढे चालत नाही. नारद आणि तुंबरू हे देवांचे गायक, पण याच्या गायनाचे आरोह अवरोह आणि स्वरांचे समूह आहेत ते त्यांच्याही गाण्यात नाहीत. हा गाऊ लागला की नादलहरींची जणू महानदीच बनते आणि ती 2 तट ओलांडून दुथडी वाहते. हा बोलताना ब्रह्मदेवालाही भीत नाही.
खणखणीत वाणीचे अस्सल नाणेच जणू याला लाभलेले आहे. या भूगोलाच्या पिंजऱ्यात याच्यासारखे दुसरे शहाणे पाखरू नाही. पक्षाचा हे विचार केला तर हा गरुडापेक्षाही उठून दिसतो. ब्रह्मदेवाला हंसाला तर असंस्कृत म्हणून हसत असतो. याचे वर्णन करू तरी किती. एकच गोष्ट सांगतो, पृथ्वीवरील सर्व राजे जर विचारात घेतले तर त्यापेक्षाही किंबहुना स्वर्गीय देवांपेक्षाही द्वारकानाथ श्रीकृष्ण हा अधिक श्रेष्ठ आहे. आणि या किन्नराने नुकतेच श्रीकृष्णालाही आपल्या गुणाने प्रसन्न करून घेतले आहे. किन्नराविषयी सभासदांचे तर्क. कल्याणकीर्ती असे बोलत होता. ज्याच्याविषयी हे बोलणे चालले होते तो किन्नर मात्र गंभीरपणे स्तब्धच राहिला होता. त्याचे वर्णन चालू असताना सभासद त्याच्याकडे पाहत होते व आपसात म्हणत होते, हा किन्नर तर नवरत्नांचा घडलेला दिसत आहे. हा सजीव कोठून असणार? हा पोवळ्याचा घडलेला असावा आणि याने रत्नांचा सुंदर वेश केलेला असावा, किंवा मला वाटते रत्नकमळाचा गाभाच पंख फुटून स्वयंभूपणे बाहेर पडला असावा आणि त्याचेच एक किन्नर रूप असावे. छे, मला वाटते सध्याच्या समोराच्या सारा लालिना एकत्र करून याची अंग घडविली आहे. याच्या भूदंडांना हिऱ्याची भूषके जोडलेली आहेत. याच्या सर्व अंगावर श्रीकृष्णाची नाममुद्रेतील ठसे उमटलेले आहेत. याचे सौंदर्य काही आगळेच बुवा. याची कोपरापासून पुढचे हात आणि तळ पाय सोन्याचेच घडविले आहेत असे वाटते. याच्या डोळ्यात निळ्या कमळाची आणि ओठांना